अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची अयो काय का बरं ती बघा काय झालं चल बरं मला मारून पैसे द्यायला लेकरं बाळाच्या तोंडाला. काय झालं का बरं तू काय किती मारलं मला सगळं पाठीवर पक्क्याने मारलंय एवढं पैसे घेऊन द्यायला म्हणून पैसे घेऊन गेला पळून. अगं त्याचा मार खास्तोपर्यंत तू कशाला हे करते देऊन टाकायचं ना पाठीतला हाताने मारलं जाग आता अजून मारून गेला का तुम्हाला मारणाचं मारलंय मला कुत्र्याने मारलंय. बसते का खाली बसते का बाई तू बसते का खाली नको पैसे कुठे ठेवलं तुम्ही आता? मी पैसे घेऊन गेला सगळं माझा रुपया घरात नाही ठेवला माझा जीव तुझाच नाही तुला माहितीये का मी साडीच्या घडीत ठेवलेलं सुद्धा पैसे नेतात दाजी. काय करू ग काय करू आता या नवऱ्याचं मी. अहो माझं त्या दिवशी पॅन्टीच्या खिशातलं पैसे घेऊन गेलाय ती आता काय करायचं कसं करायचं कुठं तरी बघा याला काहीतरी कुठं तरी न्या. त्याला सगळं बघून ही करून ही झालंय. मला तर काय वाटतंय त्याला बाहेर वाशाचं असं काहीतरी वाटतंय मला जरा. बाहेर वाशाचं होतं या बाहेर वाशाचं झालं फक्त घरातच चोऱ्या करायचं कळतं काय बाहेर नाही कळत दुसरीकडे कुठं. बाहेर कसं करील मग बाहेरचे धोबडतील की चांगली धरून काठीनं घरातले ऐकून घेतात समजून घेतात म्हणून चालतंय सगळं. बाहेर झालाय बाहेर वसा चालतंय आपण बघू काहीतरी आता तुझ्या डोक्यात काहीतरी आण नको असं काही नसतं नाही पण बघू काहीतरी आता मी बघते काय करायचं ते. वहिनी म्हणते ते बरोबर आहे. चांगलं ध्यान देते चांगला बाहेर वसा काढते मी त्यांचा. जाऊ दे तू काय करणार आहेस काय नाही करत आता आवडते पोरांचं ह्याचं बघते काय करते आता जाते कामाला काय करू ते नवऱ्याचं बघू काहीतरी दारूचं. रानात चाललाय का सरपण अगं सरपणच लावतो तो तुझा आवाज ऐकून किती मारलंय ग मैरोक माझ्या हातावर सगळे. मयूर काय कर त्यांना थोडी हळद बिळद घाल तिथं हातावर लागलंय जरा. या की घर हळद लावतो चल या. आता मला लय भूक लागली जेवाय दी आय आई लाक माझी आय अगं भूक लागली आय आय मला पैसे देत नाही 10 रुपये. पप्पा हा घरी काय झालंय माहितीये का. हे बस हे बस आलो आलो. काय झालं अहो काय सांगू आधी मी तुम्हाला म्हणायचो येड आहे पण मीच आता तोंडाला आवा ती प्यायचं बंद करा की राहू दे ती लावट आपण त्याला. हा काय हो आधी तुम्हाला म्हणायचो का मी येड आहे पण आता मी स्वतःहून म्हणतो या आई येडी आहे. काय अहो मागच्या बारी बघा लिंबू घेऊन एक माणूस आलत ते अंगात शिरलंय का काय माहिती आईला आईच्या. काय पण कसं बोलतोय रे. अहो मी स्वतःच तर आईला म्हणलो अगं आई जेवाय ती आई कशी ती फोडी केस जोडून हा करत होती काय माहिती. तुझे आईला नाटके काय झालं सकाळी चांगले चापटले हा होय मग अरे तो घरात होता की तू सांगितलं असतील आईला डब्यातलं पैसे चालवले म्हणून नाटक करते काय ते नाही. अहो काय सांगू अशी केस सोडलेली पुढं डोले बेकार दिसत होत शिरलेला मागच्या बारी माहिती आहे ना तुम्हाला. आता सांगितलं नाही वय लिंबू घेऊन आलत तिच्या ते लिंबू अंगात गेले काय माहिती. खरं म्हणतो काय हो बघायला लागतंय काय हो जाऊन हो इडे बिडे झाले काय ते तीच वाटतंय मला तर पप्पा सकाळी मारल्यामुळं. हो अहो पप्पा राहू दे किती प्यायचं किती प्याचाल. बर चल जाऊन बघू. हा चला चला लय अडगत करते काय हो लय
खरं बोलतोय ना अहो हो काय खोटं बोलतोय आता हा, चल मग उठाय तरी येत आहे का काय माहिती हा चल मला तुमच्या ऐवजी मला डोलायला होते त्याला का हॅलो अय संजया संजया अ वहिनी आहे का नाही कोणात वहिनी अ वहिनी अहो काय केलं वहिनी तुम्ही हा कोण तुम्ही आता गाड्या अवघड झाल्या गाड्या तुम्ही मला ओळखा नव्हे तुम्ही हा हाय कोण तुम्ही अहो संजय कुठं आहे कोण संजय अहो संजय म्हणजे तुमचा नवरा कोण नवरा आता काय तुमच्या पुढे हाणून पिणून घेऊ का आता सांगा तुम्ही हा घ्या हाणून अहो उचल नेलेली आहे ती कामं बी येत नाही काय झालं कुठं आहे कोण ती उचल कोण अहो, तुमचा नवरा कुठं आहे संजय? कोणाचा नवरा कसला नवरा वहिनी कसला नवरा अय रानू वहिनी अहो तुम्हाला काय असलं काय केलं दारू बिरू प्यायला काय मी त्यालाच नाव ठेवतो तुम्ही दारू पिताय काय कोण राणी राणी कुठे आता हे माझ्या पुढे उभा आहे एवढी राणी कुठे आहे अहो कुठे गेला सांगा ती कोण आता गाड्या अवघड झालं गाड्या हे तुम्हाला काय जपाबी पडले काय 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 माहिती हा अहो काय असलं काय बेबी धावताय काय मला तुम्ही असं सांगा तुम्ही हा नीट सांगते निघायचं बघायचं नाहीतर उचलून फेकील अहो काय उचलून फेकेन तुमच्या नवऱ्याकडे आलोय माझी उचल आहे तरी आणि मला तुम्ही असं म्हणताय हो तुम्ही कोण नवरा कसली उचल आयला काय अवघड आहे गाड्या मी तर कोण म्हणलं राणी? तुम्ही दारूच प्यालाय काय तुम्ही कोण तुम्हाला 100% बुत्ताना झपाटायला दिसतं बघा हे काहीतरी नंतर कुणीतरी करणे केलेली दिसते बघा तुमच्यापाशी थांबून काय उपयोग नाही बरं का अजिबात सुद्धा उपयोग नाही तुमच्यापाशी थांबून चाव अरे सकाळ धरणं एक माणूस सुद्धा इकडे लाका फिरकन आहे ताडी प्यायला आणि ताडी तर एक कॅन मी एकट्यानं संपवले आणि अण्णा आले की म्हणेल पप्प्या एक कॅन कसे संपले ताडी आज धंदा लय झाला पैसे दे कशाचे पैसे न काय हे अण्णाचं नको नको झालं इथं बसा एक माणूस गावात हे नाही काय काय रे धंदा का अण्णा एक नंबर चाललाय अण्णा आज एक माणूस सुद्धा अण्णा झाला नाही. माणसं तर असले ना माझ्याकडे लाख करोड रुपयामध्ये खेळूया लाख करोड रुपयामध्ये अरे लाखो ना एक रुपयाचा धंदा नाही झाला अण्णा काय म्हणताय एक माणूस बी नाही आला अण्णा अरे मूर्ख इडियट आहे तुला एवढ्यासाठी ठेवलं का रे मी कामावरती काढून टाकेन बरं का उद्यापासून तुला अरे काय घेऊन येऊ का मग मी माणसं गावात गोळा करून सरपंच आले बघ या सरपंच याच्याकडे जरा बघा नी. ए बाबा तुला का आखलीचा बाग आहे का नमस्कार सरपंच कशात नमस्कार काय नाही ही दारू चालली तुझी ताडी चालली नमस्कार झाला तर चमत्कार मी काय म्हणतो सरपंच ऐकाय माझं थोडं काय तुझं हे चालतं थोडं बडे बडे शहर मी छोटे मोठे बाते होते रे ते सरपंच अरे तुला काय बोलते आखलीचा बाग आहे का नाही हा गावात दारू युक्तीन ही सांगतोय का अजून सरपंच सावकार त्याचा लगेच कार्यक्रम करा बरं का सरपंच ही ताडी इतकी बेकार आहे ना आज चांगली गावातली पोरं मारायला लागली ते ह्याच्यामुळे आणि हे युक्ती औषध आपल्या गावात काय करायचं याचं तुम्ही सांगा नाही हे आकलून द्या मी काय म्हणतोय थोडं समजून घ्या की तुमची तुम्हाला होऊन जाईल हो. अरे नक्की परत भाऊ असं म्हणता आज लाखो में एक नंबर आहे ए सावकार ह्याला हाकलून द्या ह्याच्यामुळं सगळं गावात वाटूळ व्हायला लागले हाकलून ना याला पोलिसाच्या हवाली करू आपण नाही करा ह्याचं नाटक नको. नमस्कार अध्यक्ष. हो का ह्याचं काय चाललंय बघा हे ताडी युक्ती आणून कधी रे गावातले सगळे लोक वाटोळ व्हायला लागलं तुझ्यामुळे काय रान नाही नमस्कार अध्यक्ष पप्या यायला कोण रे एकटा म्हणता कोण म्हणताय अध्यक्ष गावाचं अध्यक्ष असतं बरं का अरे तुला काय भीती आहे का नाही लागा काय हा आम्ही काय सांगतोय तुला हा हे तुझं गबाळ गुंडळ हा आणि लगेच जा सांगते का ह्याला मी आधी वाटल लावून येतो नाही ह्याचा काय कार्यक्रम करा उचल ती गेले पप्या आपल्या राहू दे चल दे हाकलून त्याला अरे मे बी अण्णा आहे रे अध्यक्ष एवढी डेअरिंग कसा करतोय तो काहीतरी सामील दिसते कोणतरी याला गावात त्याशिवाय एवढा आगाव पण नाही करणार तुम्ही लक्ष दे जाऊ गावात नाही देतो अध्यक्ष आणि तुम्ही बी द्या लक्ष ह्याला कोणाच तरी आशीर्वाद आहे बघा बरं जाऊ दे मी काय म्हणतोय बोला की संजयच्या घरी गेलो तुम्ही होय हो अरे बायको त्याची येड्यासारखी करते नुसती संजयजी हो
तरी कामावर नसती अलीकडं. अहो काय मी सकाळी घरी गेलतो, हा ते पैसे दिले तर उचल दिली मला जाऊन बघून काम होईना काय होईना. तुम्ही पैसे दिलत का? आता काय सांगून उपयोग आहे. बायको आली ती केस मोकळी सोडून अयो आणि मला दमदाटीन मला बेह द्यावा लावले. मला वाटलं संजय दारू पितो ती पितोय हा. आणि आज म्हणलं त्याला नावं ठेवण्यापर्यंत आज बायको बी दारू पिली. बायको नसेल पिली पण केस बेस मोकळ सोडून. हा पण मला कसं वाटलं तिला झपटले का काय, तिला कोणतरी करणी 100% गेली असेल बघा. नक्की हा नाही नाही बघू की आपण त्याचा संजूचा बी संसार चांगला चालला पाहिजे हो. चाललंय पण मी काय म्हणतोय का आपण त्याच्याकडे जाऊ. त्याच्याकडे का? हा तिथे चालतंय. बघा काय होतं मिटवा तेवढं तुम्ही. चालते चालते चला. चला हा, बघू की. संजू भाऊ वहिनी कुराट दे की आमची. केस का मोकळी सोडल्यात अशी. कोण तू? तुक्या कुठला तू क्या? गावातला ओळखत नाही. सावकाराचा गडी या. कोण सावकार? गावचा सावकार. माहित नाही. कुराट दे की आमची. कसली कुराड? सरपंच तोडाय संजू भाऊनी घेतलेली त्या दिवशी. कसली कुराड? कोण आणली? कुठली? काय सरपण? मला माहित नाही. अहो रानात मी तिथं काम करत होतो आणि तिथनं संजू भाऊनी कुराड नेली आणि संध्याकाळी ये म्हणला कुराड नेली. सावकार मी काय म्हणते, तेवढंच करून घ्या की वाढदिवस आहे. शेणासर तर तुम्ही गावचे सावकार होत आहे. अरे अण्णा ती पप्प्याला कुठे लावला आधी सांग. अण्णा अरे आपले काही एवढे धंदे आहे का रे? आपले 8-10 धंदे आहेत आपले रे. अरे अण्णा तुला काय कळतं का काय, त्या माणसांच्या संग समोर माझ्या कानात खुसूर खुसूर करतोय का? हा म्हणजे त्यांना माझा शक यावा, मी तुला मॅनेज असं त्यांना वाटावं. हो हे तर माझ्या लक्षात आलंच नाही. हे बघ आधीच त्या सरपंचाचं आणि माझं वाकडं 36 आकडा बांधायला बांध. हो 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 आणि आता त्यांना शक आल्यावर काय करायचं सांग बरं. हो गडबड होईल या. गडबड होईल ना, घोटाळा करतील ती माझ्यावर टपूनच आहे ती. बराबर आधीच गेली निमी अर्धी आणि ही राहिलेली ही लोक घालवतील माझी. बराबर बराबर आहे सर. सावकार तुम्ही बोलते ते बरोबर बोलता. तर आता हे बघ तुला एक मी काम सांगतो. आता काय करायचं, तू एक साहेबाला फोन कर. मी नाही 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 मीच करतो. हा साहेबाला हे बघ तू नुसतं हा करायचं, मग सांगतो काय सांगायचं ते. साहेबाला फोन करून मी बोलतो बरोबर. हा सावकार मॅनेज करा बरं का. तू काळजी करू नको, सावकार आहे ना. हा, व्हायचं. मग तू कशाला बेला. राजा बोले आणि सावकार बोले. हॅलो कोण लोहार साहेब आहेत ना? हा कोण कोण बोलतोय? बरं का साहेब, हा इथं तुम्ही आधी मग मी बोलतो तुम्हाला काय असेल ते. पण तुम्ही इथं त्या राजा राणी झाड आहे ना कोंबड्याचं, बर बर तिथं आहे मी. बर तुम्ही ताबडतोब तिथे या. आलो. महत्वाचा विषय आहे बघा. हा? चालेल चालेल. हा या हा. पटदिन. कोण बोलतोय कोण पण? अहो मी सावकार आहे, ओळखू येत नाही का हा हा तुम्हाला? हा हा सावकार बोलता या का? मग लवकर. बर बर आलोच आलोच. बरं का अण्णा, ओके हे बघ आता आपल्यावर काहीतरी आबाळ आले, जरा सावरून सुधरून सावकार गडबड हो. होणार आहे. गडबड होणार आहे. तू फक्त काहीतरी मार्ग काढा सावकार. अरे काढला व्हायचंय. तुम्ही असलं मला भ्यायची काय गरज हो. काढला मार्ग. या नमस्ते साहेब. नमस्ते नमस्ते. कशासाठी बोलावलंय? नमस्कार साहेब. आता नीट ऐका. हा हो का, ही गावातली 2 माणसं आहेत का. बर. त्यो सरपंच हा हा आणि ती तंटामुक्ती अध्यक्ष. बर. हा त्यांनी ह्या माणसाला बाहेरनं कर्नाटकवरनं बोलावला. कशासाठी विचारा की मला. कशासाठी बोलावलंय? गावात दारून ताडीचा धंदा करायसाठी. म्हणजे त्यांची घरं भरतेली. म्हणजे चक्क दारूचा आणि ताडीचा धंदा करण्यासाठी बोलवलंय. त्यांना बोलावले. अरे बापरे. पण हा. ही गोष्ट मला कळली. बर. आता मी गावातला प्रतिष्ठेची इज्जतदार माणूस, हा बरोबर बरोबर आहे. आहे का नाही. मग ही मला कळलं की मी पळत तिथं आलो हम्म. आणि ह्या अण्णाला मी अडवलाय. म्हणजे त्याला मी धंदा करू देणार नाही गावात. अजून तर मीच अडवलाय. पण हे काम कोणाचं आहे? त्या दोघांचं आहे. त्यांनी बोलावलाय म्हणजे गावाचं वाटोळ हवं. ही बोलावलेली खबर तुम्हाला नक्की माहित आहे का? आता काय सावकार आहे राव, सावकाराचा शब्द आहे. तंटामुक्त अध्यक्षांनी पण बोलवलंय हा. आणि सरपंचानी सरपंचांनी चक्क बोलावलंय. सरपंचानी बोलवलंय. बर. बरं आता ह्याचं काय करू मी? ह्याला टाकतो ना आतमध्ये. हरामखोराला कळत नाही का? ऐका अरे, की. हा मी काय करतो ह्याला, हा. मी घेऊन जातो ह्याला पुढं घालून ह्याचा बोरी बिचाना गोंडळून ह्याला हाकलून देतो. लगेच हाकलून तुला काय द्यायचं, थांबवून टेन्शन घेणार द्यायचं नाही इथं. साहेब तुम्ही म्हणते ना ते माझ्या गावाला जाते गुंडळून. हलायचं लगेच, थांबायचं नाही इथं. काही हरकत नाही. बरं का पटकन साहेब? निघायचं. हा मी आता ह्याला घेऊन जातो. ती तुम्हाला सांगितलं तुमचं तुम्ही बघा काय असेल ते व्यवस्थित. सावकार हलायचं लगेच. थोडे मॅनेज झाले तर बघा. हे मॅनेज यार अण्णा, घालतो पुढं. मॅनेज करा निघाला का काय? तर मॅनेज करतो. हरामखोर साला. गावाला आणि चक्क सरपंच, तंटामुक्त अध्यक्ष. अरे काय तुमच्या गावात चाललंय हे?
हा जातोच त्यांच्याकडे, आता बघतो त्यांच्याकडे जाऊन शिली कसं काय ते. होय ग, आपण लय दिवस झालं वहिनींकडे नाही गेलो, जायचं का? होय ग, पण त्यांचा नवरा तर लय दारू पितो ना. मग नको जायला. अरे नाही काय होत, असू दे, जाऊ आपण. चला जाऊ, चला जाऊ. वहिनी अशी का बसल्यात? ओ वहिनी, ओ वहिनी, असं का बसलाय केस सोडून? ओ वहिनी, अहो भिली ना मी, असं काय करताय? कोण तू? वहिनी अशी का करतात? बघ की. तू कोण? अहो ती हा. तू कोण? अहो मी वैष्णवी, ओळखलं नाही का? असं का करताय वहिनी पण तुम्ही? आणि अशी का केस हलवताय? वेड लागलं का वहिनीला खरंच? बघ की अवस्था कसं काढतात. ओ वहिनी काय झालंय? आम्हाला माहिती आहे तुम्ही नाटकं करताय, तुम्हाला तुमच्या नवऱ्याला जागेवर आणण्यासाठी करताय तसं. खरंच करताय काय? मला नाही बसायचं वहिनींपाशी. शपथ का राणे अशी काय अडकत करते हा? बेडावते काय पप्पा हाय आपल्याला विसरली. राणे चापटीला शानपण करायचं नाही जास्त. पप्पा ऐक ना, गजरा असे का करते हो? राणे हो पप्पा माग सारा बिन कामाचं. काय काय होतंय? काय होतंय? दारू. अरे दारू दारू आहे की दारू ठेव की मागे परत. अरे दारू आणले हो दारू. दारू सोडायची. तू माझा कोण आहे? अरे नवरा आहे तुझा. पप्पा हळदी उठल्यावर डायरेक्ट खाना खाली उडाल दोघाला. अरे काय येड्यागत करायला लागले हा? मला कोंबडा पाहिजे. कोंबडा पाहिजे? कोंबडा अरे काय बुध बीज लागलं काय याला हा? लागलेलं दिसतंय. राणे हिरवी साडी पाहिजे. हिरवी साडी? होय गाय, हिरवी साडी कोंबडा कशाला पाहिजे? काय वरात चालली काय कोंबड्यापासून? हे नाही पाहिजे. अरे बाबा तसं नको करू, तसं करू नको. तो राणी आहे ना? कोण राणे? अरे मग आहे कोण? कोण आहे? दिसत नाही कोण आहे. हो मला तर म्हणली तू कोण आहे, वर्ग कोण नाही माझा म्हणली. मला मटण पाहिजे. मला हिरवी साडी पाहिजे. मला उलट्या पाकाची कोंबडी पाहिजे. अरे ह्याला काय बोताने झपाटलं का काय? एवढं मोठं कुकू पाहिजे. असू दे, आणून दे. सगळं चला घरात. तू कोण? तुझा नवरा आहे. कोण नवरा? आणि मी समजू. ओळखती का? कोण तू? काय आय तुझं काय असं ना सगळं आणून दे. लगेच 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 आणतो. लगेच. ओय तू तिच्या वेळेस थांब.
बर हा ठीक आहे ए आई गप बरं का चेअरमन, लय दिवस झालं भांडवल गुंतलंय. परत माणसाला सावकाराने सांगितलं नाही, ते ऐकणार नाही. काय उद्या सकाळी भांडवल पोच करायचं मला. हा हा ठेवू का मग? त्याच्या सुकाळीच्या तुक्याची गोट्याव ट्रॅक्टरने याला सांगितलं आणि हिचं सावकार वाचवा की मला. पायाला का आबळ पडलं नाही. वाचवा की. आणि एवढा मारतो का मला धडक? तू एवढ्या बायलांना धडक दिली अगं. अहो काय झालं मी त्या दिवशी संजू भाऊला कुऱ्हाड दिली ती. हा ते कुऱ्हाड आणाय त्याच्या घरी गेलतो मागाशी. अरे पुढं बोल की मग. अहो त्याच्या बायकोने अशी केस मोकळे सोडल्यात तुम्हाला सांगतो ना. बेदावत येते डायरेक्ट सकाळीच्या ती राणी चांगली आहे, ते संजय दारू पितू आणि तिला काय झालंय रे? अहो मॅडम माझ्या डोळ्याने बघितलं राव सावकार. तुम्ही खात्री करून घ्या राव. हे बघा असं काय होणार नाही. तरी बी मी बघतो. आणि तू ही ट्रॅक्टर घेऊन पहिला गोट्यावर लाव. माझ्या काळजातलं अजून ती बेपान ती हाडळी घेत दिसतंय केस पिस. लाका होटावानी एवढा मोठा झाला आणि भिजतोय वय. ट्रॅक्टर वर चढ. काय एक वैताग डोक्याला. बोल ना काय पाहिजे तुला? माझी आधी लई मोठी आहे. ए अरे वहीन पेन घेऊन ये. पटक करून ये जाऊन. अरे बाबा तसं नको ना बेडो. ऐक ना. अरे कशाला घाबरवते बाबा? अरे तोच लिहा, मला लिवाय वाचा येत नाही. ले चल. बरोबर म्हणलेली 5वीतच पुजलेला आहे. हा सांग पटापट काय पाहिजे तुला? थांब थांब इथं लिहायला येत नाही. हा जाऊ दे. हा हा काय सांग. पाहिजे? साडी, घे साडी. कसल्या कलरची? हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, अजून काय? बांगड्या, हा उलट्या पकाची कोंबडी. अरे बाबा उलट्या पकाचा कोंबडा कर. कोंबडी नसते उलट्या पकाची. बर हा ठीक आहे. हा, उलट्या करा. पक्काची कोंबडी. हा अजून काय? बोंबील, सुकाट, सुकट बोंबील. खायचं मग. अरे हे बाबा बघितलं सरपंच, तुम्हीच बघा आता डोळे. मला का राणे? ए राणे काय झाले? हो का समजो? आय आयो काय सरपंचाला ओळखतोय काय बोट? आय भूत नाही ओळखत समजो. बोल की. आला का तुझ्यात बदल कर थोडस. राणे होईल का बदल याच्यात? अरे तुझी दारू सुटायसाठी चाललंय सगळं ही. अरे देवा. अहो मला असं सांगितलं तर असं बी दारू सोडली असते मी. मला तर अशी दारू सुटते काय तुझी? 20 वर्ष गेले की ह्याच्यात. राणे काय बदल झाला का काय त्याच्याकडे? काल मी तुम्हाला बोलले तीच झालं का नाही? हा काल ठरवलंच होतं तो मला बदलीच होती. मी केलं तर काय म्हणणार ही की मी सोडली असती दारू. 20 वर्ष सांगून ऐकतात का? नाही नाही पण राणे काही म्हणते त्याच्यात बदल होईल बघा आता. कर चल बाय. समजो बदल कर जरा लागा लेकरा बाळाकडे बघ थोडस. नाही दारू. हा 20 वर्ष झालं तू दारू पितोय का? सरपंच बदलचं तरी विषय सोडून द्या. आणले कसले होते. भिलो मग मी मला ताणून लावलं की आदेश तुम्ही आला काय? आता या वहिनीनं काय असलं बी घातलं बोलायचं काम नाही. काय अहो, करू आता या- माझ्या पुढं पर्याय राणी नाही. म्हणत होती काय केलं ना तरी दारू सुटणार आहे म्हणजे नवऱ्याची. अहो मागच्या बारी माहिती का कसं ती दारूचा बेत केलता. मला तर वाटतंय आता आई पण पप्पावानी पेथडीच होती. शबास. नाही लागा काय नाही पित लागा तू काय बी नको बोलू नका. सांगा की ते उन्हात तानात काम करते. काम करते त्याला कष्ट काय करते बोलायला? सगळं पैसे पिऊनच घालवते की हो. बापाच्या हातावर हात मारलाय बोलायला. समजो बदल कर बर का. हाय. परत राणी सुद्धा लागा तुला मिळायची नाही असली. आजपासून दारू सोडून दिली. हा आजपासून दारूच पिणार नाही. सरपंच आय बर का? चला ए खायचंच काय? तुमच्या थोडा बदल करा. ए बदल कर बाबा. हा. जाऊ का आता? हा, हा. हा मला अध्यक्षाने सांगितलं म्हणून आलो मी. अरे म्हटलं कशाच अहो, बोलतोय? अध्यक्ष होता म्हणून बरं दुसरा कोण असतो तर पॅन्ट फिटूस तर पडला असता. असलं बी धावलं केसन बिस. आम्हाला तर वाटलं भूतानं झपाटलं काय. अहो, नाही, भूत मी बी कशाला? गेलो होतो. अहो हे असल्या युगात या आधुनिक युगात कुठं भूत बीत असतोय? सरपंच पण काय पण म्हणा तुमच्या एका शब्दावर झटक्यानं भूतच निघून गेलं बघा. अहो काल बोलणं झालं माझं आणि त्यांचं रानात. हा, असं आहे वय. काल राणीने म्हटली होती मला काहीतरी पण असून आपल्याला समजो तुझ्यात बदल कर बर का. अरे बाबा हा जरा लक्ष दे तू बी. आता माझं काय आहे मोठ्याच्या मध्ये. कशाचं मोठ्याच्या मध्ये का जरा बापाला तू दाबलं का नाही तर बापात बी बदल होईल थोडासा. मला तिथून जाऊ दे. काय बाबा तुमचं तुम्ही बघा. तुम्ही आला म्हणून बरं झालं. ऐका असंच काय येण्याचा आता जर बाजार तुम्ही आहे. दारू नाही पेला तर चांगलं होईल. मी आता शेवटचं सांगते ते उगा सरपंच आलं म्हणून तुम्ही वाचलाय. सरपंच बोला की. आम्ही तर रानवणीला गेलो होतो माहितीये का. का अहो बिहा धावलं मला तसं तर काय करणार आहे. काय खरंच बुद्धीत वाटलं काय?
आता काय मला कळलं ना ते बिचारी कामात धंद्याला जाते हो आपल्याला माहिती जरा थोडीशी अहो तिची कालच तिने सांगितलं नवऱ्याची दारू सुटाना म्हणलं काहीतरी कर त्याशिवाय तो काय हे होणार नाही म्हटले. अहो काय मला वाटलं जफाबे पडल्या काय बोताना असली परिस्थिती झाली मला पळायचं कळलं ना माझ्या गाव चौथळून आली मला लय दिलं काय अध्यक्ष हत्तीवानी गडी मला काय काय मध्ये गावाचं मिटव तुम्ही तंटामध्ये आपण आधी हो, बरोबर आहे. इकडे द्यावं लागतं साहेब नमस्ते. नमस्ते. काय नमस्ते घालताय का हो साहेब? लय तुमची लायकी कळली की मला. अयो काय काय आयो साहेब? काय हा आम्ही काय केलं? काय गावात कांगरावलं करताय कळतंय की मला सगळं. काय कांगरावलं साहेबराव केलं? तुम्हाला माहित नाही काय नाही काय नाही. तुमच्या नावची माझ्याकडे तक्रार आलेली आहे. आमच्या तुमच्या दोघांच्या अध्यक्ष आणि सरपंच दोघांच्या नावची. आमच्या नावची कंप्लीट साहेब काय केलंय आम्ही? काय केलंय सांगू का? नाही सांग आता काय हा तुम्ही नाही तिथली लोक इथं आणून ठेवताय गावात दारू विकणारी. हा आम्ही हो ये तुम्ही अध्यक्ष आम्ही दारू विकणार लोक आणतोय. लय शाजूकपणाचा आव नका आणू तुम्ही. काय हो अध्यक्ष गावाचं मिटवतो या अहो पण तक्रार कसं काय आली तुमच्या विषयी माझ्याकडे? कोणतरी बळ सांगितलं असेल कसं बरं सांगते लोक तेव्हा? म्हणजे बाहेरची माणसं आणून आम्ही गावात दारू विकतोय. हा दारू विकायला होतोय आणि गावाचं वाटोळ करतोय असं आम्ही करतोय. हो ये तशीच तक्रार आहे माझ्याकडे. सरपंच त्यांचं म्हणणं बरोबर आहे कोणीतरी आपल्याविषयी बरोबर चुगली लावली असेल बघा. काय ते हो का साहेब तुमचा गैरसमज आला असेल काहीतरी हो. गैरसमज नाही माझ्याकडे तक्रार आलेली आहे. तुम्हाला पोलीस स्टेशनला यायला लागेल. आम्हाला पोलीस स्टेशन हो या लगेच या लागेल नाहीतर मला माझ्या पद्धतीने तुम्हाला न्यायला लागेल. अहो, साहेब हो का साहेब आम्ही राव नाही, तुम्ही असं सांगितल्यावर येताय का कसं काय करायचं का माझी पद्धत दाखवू तुम्हाला? नाही हो का साहेब हो का आम्ही कायद्याला मानणारे माणसं आहे. हा. पण राव डायरेक्ट तुम्ही लगेच तक्रार आली की एक लगेच सरपंच या नात्याने तुम्ही अध्यक्ष आहे त्या नात्याने मी तुम्हाला सविस्तर सांगतोय. कायद्याच्या पुढे जात नाही कायदा केलाय बरोबर आहे पण हा. तुम्हाला चुकीची बातमी लागली हो. नाही नाही चुकीची नाही तक्रार काय चुकीची देतात का लोक? येताय गप गुन्हा निघा कसं काय? सरपंच तुम्ही आम्ही पोलीस स्टेशनला चालायचं तिथं असेल काय ते सांगायचं वरिष्ठांना आणि मग तिथून पुढे काय असेल ते बघू नंतर. तुम्ही येता का जाऊन मिटून मला नाही नाही बरोबर ते एक काम करा तुम्ही काय काय अध्यक्ष काय काय प्रोफेसर झाला काय मोठे तुम्ही. चला साहेब येतोय. चला चला पुढे अवघड आहे गड्या. चला. काहीतरी साहेब तुमचा गैरसमज होते. गैरसमज नाही इतका आणू नका हो शाजूकीचा तुम्ही. चला धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची